चेन स्नॅचिंगच्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक करून एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सांगली येथील अंकली रेल्वे ब्रिज जवळ फिर्यादी ज्योती ऋषभ उपाध्ये वय 47 वर्ष राहणार पाटील गल्ली अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली या घरी पायी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका संशयित इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चेन स्नॅचिंग केले व पसार झाला। या घटनेची तक्रार मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी तातडीने पथक गठीत केले। गुप्त माहिती तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला। चौकशीत असं निष्पन्न झाले की आरोपी हैदर अली सरफराज कायम व 29 वर्ष राहणार इराणी इमामवाडा तालुका ठाणे मुंब्रा तालुका ठाणे जिल्हा ठाणे हा रत्नागिरी नागपूर हायवेवरील इनाम धामणी जवळ एका पॉलिटेक्निक कॉलेज जवळ असल्याची माहिती मिळाली। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले। सदर आरोपी हैदर अली सरफराज कायम याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात याआधीही अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व बृहन्मुंबई पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पथक पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्यासह पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप नलावडे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, अमीर शाह फकीर, सतीश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, मंत्रे ताराम खोत, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बडे, महादेव नागणे, विक्रम खोत तसेच विजय पाठणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी केली आहे।